ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात आज मुंबई उच्च न्यायालयात शरद शिंदे, ॲडव्होकेट किरण पाटील, बीबी चव्हाण, वेतन अधीक्षक शर्मा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन येत्या 9 जुलै रोजी त्यावर निकाल येणार आहे। सरकारच्या वतीने जामीन अर्जावर तीव्र आक्षेप घेण्यात आले असून शरद शिंदे, ॲडव्होकेट किरण पाटील यांच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येत आहे। बनावट दस्तऐवज तयार करून बोगस शालार्थ आयडी तयार केले आहे। ॲडव्होकेट किरण पाटील यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कागदपत्रांची हेराफेरी केली आहे, त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळणे कठीण होणार आहे। दरम्यान पोलिसांनी शालार्थ आयडी घोटाळ्यातील बड्या संस्था चालकांना अटक करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे, त्यामुळे पुन्हा अटक सत्र सुरू होणार आहे। 892 आरोपीपैकी तपासासाठी बोलविले जाणार आहेत, त्यामुळे अनेकांची घाबरगुंडी उडाली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।